रुग्ण नक्कीच निवृत्ती, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। गेटवे ऑफ इंडियाकडची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। 11:30ची वेळ होती, समुद्राला उधाण आलेला आहे आणि 4.75 मीटरच्या उंच लाटा उसळणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रात्रीपासूनच पावसाची रिमझिम जी आहे ती सुरू होती। पहाटे पावसाने जोर धरलेला होता, त्याच्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून केला जातोय, मात्र सतत पडणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये समुद्राला आलेलं उधाण, समुद्राला आलेली भरती, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते रस्त्यावर येतच आहे। गेटवे ऑफ इंडियाकडची दृश्य, लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत आणि समुद्राला उधाण आलेले आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य, मरीन ड्राईव्ह वरची दृश्य आपण पाहताय। मरीन ड्राईव्ह हा परिसर म्हटला तर या ठिकाणी स्थानिक जे आहेत ते सातत्याने येत असतात। सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, व्यायामासाठी येत असतात। मात्र पाऊस सुरू झालेला आहे। काल सकाळचं वातावरण थोडंसं वेगळं होतं। रिमझिम पाऊस सुरू असताना सुद्धा या भागामध्ये स्थानिकांची उपस्थिती होती। पावसाची मजा घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते। मात्र रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आता समुद्राला उधाण आल्यानंतर या परिसरामध्ये आता न येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हा पूर्ण भाग जो आहे तो आता सध्या रिकामा दिसतोय, शुकशुकाट या ठिकाणी दिसतोय। यंत्रणा सतर्क आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कुणीही या ठिकाणी येऊ नये, कारण समुद्राला उधाण आलंय, लाटा उसळलेल्या आहेत। त्याची पूर्ण खबरदारी जी आहे ती यंत्रणांकडून आता घेतली जाते। गेटवे ऑफ इंडियाकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रात्रीपासून पडत असलेला पाऊस त्याने अजूनही उसंत घेतलेली नाही आणि त्याच्यामध्ये समुद्राला आलेलं उधाण 11:30ची वेळ होती भरती येण्याची आणि त्याच्यानंतर आता उंच लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत। दादर चौपाटीवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। समुद्राला उधाण आलेलं आहे, समुद्रकिनारी कुणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट आहेत। काही नागरिक तरी सुद्धा एक मोठं धाडस करतायत की नरिमन पॉइंटवर या ठिकाणी उभं राहत आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। यंत्रणांकडून सातत्याने आवाहन केलं जाते की समुद्राला उधाण येत आहे, मोठ्या लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत, कुणीही पाण्याजवळ जाऊ नये, समुद्रकिनारी जाऊ नये। मात्र तरी सुद्धा काही उत्साही स्थानिक जे आहेत, नागरिक जे आहेत, मुंबईकर जे आहेत ते तरी सुद्धा या किनाऱ्याजवळ जात आहेत। कृपया असं कुणीही काही पाऊल उचलू नये, असं धाडस करू नये असं आवाहन TV9 मराठी सुद्धा करते। निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही, त्याच्यामध्ये 11:30 वाजता भरतीची वेळ जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य दादरच्या चैत्यभूमी परिसरातून दादर चौपाटीवरची दृश्य, दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही लाईव्ह दृश्य जी आहे ती आपण पाहताय। Yes, prima. तर समुद्राला आलेलं उधाण, 11:30ची वेळ भरतीची, त्याच्यानंतर उंच लाटा उसळत आहेत आणि त्याच्यामुळे या पाण्याजवळ समुद्रकिनारी कुणीही जाऊ नये असं आवाहन यंत्रणांकडून करण्यात आलंय। दादर चौपाटीवरची दृश्य, जोरदार पावसाची ही लक्षणं आपण या ठिकाणी पाहताय। आकाश जे आहे ते पूर्णपणे भरून आलेलं आहे। पाऊस जो आहे तो अजूनही थांबलेला नाही, पावसानं उसंत घेतलेली नाही। लाटा उसळत आहेत, समुद्राला उधाण आलंय, परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। दृश्यमानतेवर सुद्धा परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे मुंबईमधली। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, दादर चौपाटीवरची आणि मरीन ड्राईव्ह परिसरामधली। मे महिन्याचा अखेर आहे,
आतापर्यंत जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस जो आहे तो राज्यामध्ये दाखल व्हायचा. मात्र 2 दिवसापूर्वीच मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झाला आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसानं जोर धरला. मुंबईमध्ये 4.75 मीटरच्या उंच लाटा उसळणार असा अंदाज वर्तवला जातोय. समुद्राला उधाण आलेलं आहे. समुद्र खवळलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या पाण्याच्या जवळ कुणीही जाऊ नये, नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी खबरदारी सुद्धा यंत्रणांकडून घेतली जाते. मात्र तरी सुद्धा काही उत्साही, काही धाडसी मुंबईकर जे आहेत त्या पाण्याच्या जवळ जातात. कृपया असं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं जात आहे.